हॅलो फ्रेंड्स, मी आहे कल्याणी साळुंके. मी आज आले आहे मोदीकेअर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर सेंटरमध्ये आणि मी आज भेटत आहे मोदीकेअर कंपनीच्या डायमंड डायरेक्टर सुकन्या देवाडिका यांना. आणि MBA IEB RIT कॉलेजमधून मी बिझनेस रिलेटेड इंटरव्ह्यूसाठी मोदीकेअर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर सेंटरमध्ये आली आहे. चला तर मग स्टार्ट करूया. हॅलो मॅम. येस, नमस्ते तुम्ही मॅडम. मला तुम्ही मला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल थँक्यू. आणि मला तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन हा विचारायला आवडेल की तुम्ही तुमच्या करिअर बद्दल सांगाल का? येस येस मॅडम, थँक्यू सो मच. खूप छान प्रोजेक्टवर काम करतात कल्याणी मॅडम. तर फर्स्ट ऑफ ऑल मी माझी ओळख करून देते. माझं नाव सुकन्या देवाडिका. या मोदी केअर मध्ये मी डायमंड डायरेक्टरला काम करत आहे. आणि हे करत असताना आज जो तुम्ही एक प्रोजेक्ट घेऊन आला आणि या प्रोजेक्टमध्ये मला छान वाटतं, एका डायरेक्ट सेलिंगच्या अशा मोठ्या कंपनीच्या बद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगण्यासाठी मी तर खूप इंटरेस्टेड आहे आणि मला नक्की आवडेल माझी पूर्ण माहिती करून देण्यासाठी. तर सुकन्या देवाडिका बॅकग्राऊंड ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग करत होते आणि ह्या कंपनीची ओळख मला 2 वर्षापूर्वी झाली. आणि ह्या कंपनीमध्ये नेमका बिझनेस काय करायचा, कसा करायचा याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. पण तुम्ही मला माझी ओळख म्हणजे मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमच्या करिअर बद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाला वाटत असतं, कारण आजचा जर आज बघायला गेलं की मार्केटमध्ये खूप काही कंपनी आहेत, पण डायरेक्ट सेलिंग कंपनी का मी निवडली? कारण आज करोना पिरियड जसा येऊन गेला त्या पिरियडमध्ये लोकांना समजले की आज सेकंड सोर्स ऑफ इन्कमची खूप गरज आहे. आणि हा सेकंड सोर्स ऑफ इन्कम मध्ये मी निवडला तो मोदी केअर. कारण या मोदी केअर मध्ये खूप काही मिळणार आहे. फक्त तुम्हाला इन्कमच नाही तर 100% पुढचं माझं लाईफ सेक्युअर होणार आहे. यासाठी मी या करिअरची निवड केली. तुम्हाला ही आयडिया कुठून व कशी मिळाली? जसं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही विचारलं मला करिअरची का निवड केली, कारण मी ह्या बिझनेसमध्ये कशासाठी आले तर मला एक 5 वर्ष काम करून पैशासाठी कधी काम नाही केलं पाहिजे अशा संधीच्या शोधात असताना एका सोशल मीडियातून एक मला व्हिडिओ मिळाला. त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे जे ग्रेट अपलाईन आहेत मिस्टर प्रमोद आचार्य, उडीसातून बिलॉंग करतात, त्यांच्याकडून मला ही संधी मिळाली. तुम्ही तुमच्या कंपनीबद्दल थोडी माहिती सांगाल का? येस मॅडम, मला तर खूप मी एक्सायटेड आहे या कंपनीबद्दल माहिती सांगण्यासाठी. कारण मी ज्या कंपनीबरोबर काम करते ही कंपनी जसं म्हणतात की जिथंही तुम्ही काम करत असाल त्याचं बॅकग्राऊंड पण तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर ह्या कंपनीबद्दल माहिती सांगणे 1933 सालची खूप मोठा श्रीमंतीचा वारसा घेऊन आलेली ही कंपनी आहे. आणि आज ही कंपनी मार्केटमध्ये गेली लगातार 26 वर्ष झाले घट्ट पाय रोवून उभी आहे. 63,000 करोड टर्नओव्हर असलेली आणि खूप मोठं पॉवरफुल बॅकिंग या कंपनीचं आहे. कारण या कंपनीचे प्लॅन, प्रॉडक्ट आणि प्रेझेंटेशन खूप सुंदर आणि कमालीचे. खूप नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनी आहेत, पण तुम्ही हीच कंपनी का चूज केली? येस मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात आणि हा प्रश्न खूप जणांना आम्ही विचारतो, आज तुम्ही मला विचारला. तर ह्या कंपनीची निवड करण्याचं कारण जसं मी सांगितलं तुम्हाला की या कंपनीमध्ये काय आहे, तर या कंपनीचे जे प्लॅन आहे, ज्या कंपनीचं प्रोफाईल आहे आणि प्रॉडक्ट आहे हा एवढा स्ट्रॉंग आहे की सर्वसामान्य लोकांना लखपती बनवणारी ही कंपनी आहे. आणि ह्यामध्ये एकच मला आवडलं, कंपनीचा जो प्रोफाईल आहे, जो श्रीमंतीचा वारसा घेऊन आलेली आहे, त्या श्रीमंतीच्या वारसामध्ये आणि त्याचे जे विजन आहे ते विजन बघून मी या कंपनीची निवड केली. तुम्हाला हा बिझनेस स्टार्ट करताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला? राईट, खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम तुम्ही. आज जर मी मार्केटमध्ये कुठलंही काम करायला गेले तर सगळ्यात पहिला एक म्हणजे मार्केटला फेस करावं लागतं. आणि हा बिझनेस मी जेव्हा सुरुवात केला तेव्हा पहिला ऐकायला लागतो तो म्हणजे NO, नो. पण त्या नोला आम्ही कन्वर्ट केलं नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटीमध्ये. पहिलं म्हणजे एक तर ही कंपनी खूप जुनी आहे, पण लोकांना पहिला ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. कारण ह्या एवढ्या अशा कंपनीच्या प्रॉडक्ट मधनं देखील आपण श्रीमंत होऊ शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये पहिला निगेटिव्हिटीला सामोरं जावं लागलं. पण आम्ही पहिला खूप एक्सायटेड होतो, पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे आम्ही ह्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेस करत आहोत. तुम्ही तुमच्या प्रोडक्टची माहिती कस्टमर पर्यंत कशी पोहोचवता? खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. आम्ही ही प्रॉडक्टची माहिती पोहोचवतो म्हणजे आपले वंडरफुल 650 प्लस प्रॉडक्ट आहेत. या प्रॉडक्टचे आम्ही काही 5 ते 10 ठराविक प्रॉडक्टची तुम्हाला डेमो करून दाखवतो आणि या डेमोच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचवतो. तुमचा बिझनेस बद्दल फ्युचर प्लॅन काय आहे?
ह्याचा फ्युचर प्लॅन म्हणजे मला एकच माहिती की मोदी केअर तुम्हाला इथं फक्त पैसा देत नाहीये, तुम्हाला इथं फायनान्शियल फ्रीडम देते, वेळेचं फ्रीडम देते. आणि याचा फ्युचर प्लॅन सांगायचं म्हटलं तर मला इथं येत्या 5 वर्षात मला रिटायरमेंट घ्यायचंय. आणि रिटायरमेंट घेत असताना माझ्या अकाउंटवर चांगलं 6 ते 7 अंकी इन्कम आलं पाहिजे, या पद्धतीने रिटायरमेंट घ्यायचं. आणि हा माझा फ्युचर प्लॅन आहे. तुम्ही बिझनेस स्टार्ट पासून ते डायमंड डायरेक्टर तुमची जर्नी कशी होती? कुठल्याही बिझनेसला सुरुवात करत असताना तुम्ही छान प्रश्न विचारताय. खरंच जर्नी कशी होती. आम्ही जेव्हा सुरुवात केली, आम्ही जेव्हा 100 लोकांना सांगायचो, 10 लोक येस म्हणायचे, 90 लोक निघून जायचे. त्या 10 लोकांना धरून पहिल्यांदा एक चांगलं टायटल होतं, त्या टायटलवर गेले. आणि हे करत असताना काही लोक आली, काही लोक थांबली, काही लोक निघून गेले. जी लोक थांबली त्यांना स्वप्न दाखवली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पुढे गेलो. आणि या कंपनीला खूप काही अचिव्हमेंट दिलेले, त्या अचिव्हमेंट पण मी तुम्हाला शेअर करणार. तुम्हाला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागले स्टार्ट करण्यापासून? येस मॅडम, सगळ्यात मोठं संकट होतं मार्केटमध्ये लोकांचा ऐकण्याचा नो. राईट. खूप वेळेला आम्ही हे लोकांना सांगायला जायचं, लोकांना लक्षात यायचं नाही, लोक नाही म्हणायचे. हे तर सगळ्यात पहिला होतो. आणि सेकंड म्हणजे आम्ही एका सिटीतून दुसऱ्या सिटीत जाताना पण खूप काही चॅलेंजेस यायचे. ऊन वारा पाऊस खूप काही असायचं. पण सगळ्या चॅलेंजेसना ओव्हरकम केलं. का? कारण हा बिझनेस आहे तो स्वप्नांचा बिझनेस आहे. आमची स्वप्न खूप मोठी आहेत, त्यामुळे ह्या स्वप्नांना धरून मी या कामाला सुरुवात केली. तुम्ही स्टार्ट पासून म्हणजे तुमच्या ह्या अनुभवातून तुम्ही दुसरा म्हणजे यंग जनरेशनला काय संदेश द्याल? येस, आता तर खरंच हा खूप महत्वाचा पॉइंट तुम्ही माझ्याशी आता विचारले मला. कारण आजचा जो यंग जनरेशन आहे त्याची पण खूप काही फ्युचर प्लॅन्स आहेत. यंग जनरेशननी आता जर तुम्ही आउट ऑफ इंडिया बघायला गेला तर आज तिथं मुलं 23 आणि 25व्या वर्षी फायनान्शियल फ्री झाले. का? कारण त्यांना माहित आहे की इथं नेटवर्क मार्केटिंग हा एक असा बिझनेस आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही येत्या 3 ते 5 वर्षात तुम्ही एक चांगलं पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता. आणि यंग जनरेशननी आवर्जून याच्यात यावं आणि येत्या 10 वर्षात 100% ते स्वतःचं रिटायरमेंट एक लॅविश लाईफस्टाईलनं रिटायरमेंट घेऊ शकतात. तुमचा बिझनेस संदर्भात काय अनुभव आहे तुम्ही एक्सप्लेन करा. येस, एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आपला बिझनेस आहे मोदी केअरचा बिझनेस, त्याच्याबद्दल आता थोडक्यात सांगेन. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणारे सगळे प्रॉडक्ट आहेत. 650 प्लस प्रॉडक्ट आहेत. आणि त्याच्याबरोबर हे जे लागणारे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला घराला लागणारे हेल्थ रिलेटेड, स्किन केअर, अर्बन कलर लंडन, सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. आणि हे करत असताना जेव्हा आपण लोकांना हे प्रॉडक्ट देतो ते यूज करतात, परत जेव्हा रिपीट ऑर्डर मिळते आणि अशा पद्धतीने हा कारवा जेव्हा वाढत जातो. कारण आज फक्त हा बिझनेस टीम वर्क नाही. कारण मी जर ठरवलं की आज मला महिन्याला नाही म्हटलं तर 10 लाखाचा रिटेल करायचंय तर मी नाही करू शकणार. पण हा बिझनेस मी फक्त 10 लोकांना शिकवलाय. 10 लोकांनी त्यांच्या 10 लोकांना शिकवून आज आरामात खूप चांगल्या लाखोच्या घरामध्ये टीम मध्ये टर्नओव्हर. तुम्ही नेटवर्क मार्केटिंग बद्दल काय कन्सेप्ट सांगा? नेटवर्क मार्केटिंगचा अर्थ, नेट म्हणजे जाळं. जाळं कशाचं तयार करायचं? माणसांचं जाळं तयार करायचं. आज जर मला 8 तास काम करून 15,000 पगार मिळत असेल आणि हेच काम मी 10 लोकांना शिकवलं, 10 लोकांनी 8 तास काम केलं तर 80 तास माझे 8 तास, 88 तास. या 88 तासाचं मी नेटवर्क जाळं केल्यामुळं, नेटवर्क तयार केल्यामुळं आज एक चांगलं 5 अंकी इन्कम मी इथं एन्जॉय करते. बिझनेस संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे कशा प्रकारे तुम्ही बिझनेस रन करायचा स्टार्टिंग पासून ते? येस, आता जर तुम्हाला खरोखर हा बिझनेस जर तुम्हाला कोणाला करायचा असेल, आज मी तुम्हाला एवढं सांगितलं, आज मला ह्या बिझनेस मधून काय काय मिळाले, तर मी ह्या बिझनेस मधून कंपनीकडे थायलंडला चालले आहे, युरोप क्रूजला मी क्वालिफाय झाले आहे. कंपनीने मला एक 7 लाखाची गाडी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिलेली आहे. आणि तसंच आज खूप लोकांना मी पैसे मिळवून देते. तर या बिझनेस मध्ये एवढं सांगेन, जर तुम्हाला याच्यामध्ये एंट्री करायची असेल, काही जास्त करायचं नाहीये, फक्त स्वतःचा एक केवायसी डॉक्युमेंट द्यायचे. केवायसी डॉक्युमेंट तुम्ही याच्यात एनरोल करू शकता. रजिस्ट्रेशन फ्री आहे, पण बिझनेस आहे तो आपल्या प्रॉडक्टच्या टर्नओव्हरवर आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्याला घराला लागणाऱ्या वस्तूंची पहिला खरेदी करायची, प्रॉडक्ट यूज करायचे आणि तुम्हाला आलेला अनुभव तुमच्या लोकांच्या मध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या रिलेशन मध्ये त्यांना तुम्ही शेअर करायचं आणि अशा पद्धतीने आपलं हे नेटवर्क तुम्ही वाढवत जायचं. बिझनेस स्टार्ट करताना एक बिझनेसमॅन म्हणून तुमच्याकडे कोणकोणत्या स्किल्स असायला हव्यात? बिझनेस स्टार्ट करताना खरंच कोणत्या स्किल असावे, तर सगळ्यात पहिली स्किल पाहिजे रिस्पॉन्सिबिलिटी. कारण हा बिझनेस आहे, हा तो माझा बिझनेस आहे.
कारण या बिझनेस मध्ये असताना मी कुणालाही मोठे करायला लागले, ना कंपनीला, ना अपलाईनला, ना कुणाला. हा बिझनेस माझा बिझनेस आहे, हा मला मोठा करायचा आहे, मला माझ्या इतर लोकांना पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे पहिली स्किल पाहिजे ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंड पाहिजे जे काही येतं ती स्वीकारण्याची तयारी पाहिजे. काय काय येतं, काही लोक येस म्हणतील, काही लोक नो म्हणतील, ती ऐकण्याची तयारी पाहिजे. आणि तिसरं म्हणजे लिडरशिप क्वालिटी. लिडरशिप क्वालिटी असल्यामुळे तुम्ही जेव्हा टीम तयार करता त्या टीमला तुम्ही त्या टीमला तुम्ही लीड करू शकता आणि स्वतः एक लीड बाय एक्झाम्पल होऊ शकता तुमच्या टीम समोर. तुम्ही बिझनेस ग्रो करण्यासाठी म्हणजे कोणकोणत्या आतापर्यंत मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज केला? मी बिझनेस ग्रो करण्यासाठी सगळ्यात पहिला माझं तुम्ही युट्यूब चॅनल बघू शकता, सुकन्या देवाडिगा युट्यूब चॅनल आहे. माझ्या फेसबुकला तुम्ही बघू शकता, सुकन्या देवाडिगा फेसबुक. ह्याच्यात मी खूप चांगल्या पद्धतीने याची ऍड केली आहे. आणि दुसरं एक चांगलं टूल वापरते ते म्हणजे लोकांचे कॉन्टॅक्ट. नवीन लोकांच्या पर्यंत मी पोहोचू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे जर तुम्हाला याची खूप मोठा बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्ही तुमचे लोकांचे लोकांचे तुम्ही नंबर्स वाढवा, प्रॉस्पेक्टचे नंबर्स वाढवा. आणि त्यासाठी खूप काही टूल्स आहेत. काही पेपर ऍड करू शकता, पॅम्पलेट्स करू शकता. अशा माध्यमातून तुम्ही लीड्स पण क्रिएट करू शकता. यातून तुम्ही काय मोटिवेशन देऊ शकता? येस, या बिझनेस बद्दल एकच सांगेन की येणारं जे जनरेशन आहे किंवा येणारे जे लोकांचं जे भविष्य जर सेक्युअर करायचं असेल, आतापर्यंत तर आपण काम केलं ऍक्टिव्ह इन्कमवर. जर मी कामाला गेलो तर माझ्या घरात पैसे येणार आहेत, मी जर कामाला गेलो तर पैसे येणार नाही. पण या बिझनेस मधनं एवढंच सांगते की 1 ते 5 वर्ष जी जान लगा द्या. असं समजा की मी 1 ते 5 वर्ष 8 तास मी काम करणार आहे आणि येणाऱ्या माझ्याच नाही तर येणार किती 7 पिढ्यांचं मी लाईफ चेंज करणार आहे. या ऍटिट्यूडने जर ते कामाला सुरुवात केला मी एवढी गॅरंटी देते 1 ते 5 वर्षात तुम्ही 100% इथं रिटायरमेंट पण घेऊ शकाल आणि फायनान्शियल फ्री पण व्हाल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही अनुभव सांगू शकता का ज्यातून म्हणजे समजू शकेल की तुम्ही कोणकोणत्या गोष्टींना सामोरे गेला? माझ्यातला अनुभव म्हणजे एक अनुभव मी असा सांगेन की ह्यापूर्वी पण एका नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम केले होते. स्वप्न खूप मोठी होती, पण त्यामध्ये खूप मोठं मला फेल्युअर आलं आणि एका फायनान्शियल क्रायसिसला मी सामोरे गेले. यामध्ये कुठलाही माणूस म्हणजे म्हटलं असतं ना स्वतःला बस आता संपूया या स्टेज पर्यंत गेला असता. पण ह्याच्यामध्ये मी याच्यात एक शिकले की नाही, संपायचं नाही तर आपल्याला उभारी घ्यायची, उठून उभं राहायचंय. आणि 2 वर्षापूर्वी ह्या कंपनीची ओळख झाली आणि आज कित्येक लोकांना सांगते खरंच आयुष्य सेक्युअर करायचंय या माझ्या बरोबर, मी तुम्हाला पुढे घेऊन जायला तयार आहे. त्यामुळे एकच आहे, जे कोणी व्ह्युअर्स बघत असतील ना, एक डिसिजन घ्यायचंय की मला माझं लाईफ सेक्युअर करायचं असेल तर राईट कंपनी, राईट प्लॅन, राईट प्रॉडक्ट बरोबर काम करायचंय. तुम्ही यातून काय म्हणजे हे करू शकता, म्हणजे फ्युचर बद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, फ्युचर आता जसं तुम्ही विचारलं मॅडम, ज्यांना खरंच तुम्हाला फ्युचर लाईफ सेक्युअर करायचं असेल तर येणाऱ्या फ्युचरमध्ये खूप काही कंपन्या मार्केटमध्ये येतात. पॉपकॉर्न सारख्या बऱ्याच काही कंपन्या येतात, आज येतात दुसऱ्या दिवशी मार्केटमधनं गायब होतात. पण ही एक अशी जेन्युअन कंपनी आहे जी 1933 सालापासून त्याचा वारसा आहे. 1996 साली मार्केटमध्ये उभी राहिली. आज जर बघायला गेलं 26 वर्ष झाली घट्ट पाय म्हणून उभी आहे आणि सर्वसामान्य लोकांना एक फायनान्शियल फ्रीडम मिळवून देते. डिसिजन एकच आहे की मला माझं लाईफ सेक्युअर करायचं असेल, पॅसिव्ह इन्कम मिळायचं असेल, माझ्याच नाही तर माझ्या येणाऱ्या पिढ्यांना चांगलं जीवन द्यायचं असेल ना, तर फक्त एकच आहे, ह्या कंपनीची डोळे झाकून निवड करायची आहे. आणि जे कोणी तुम्हाला जिथे इन्व्हाइट करतील, बोलवतील, त्यांचा हात धरायचा आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे. 100% तुम्हाला इथं यश मिळणार आहे. येस मॅडम, थँक्यू सो मच. तुम्हाला फेल्युअर मधून काय काय शिकायला मिळालं? मी फेल्युअरला कधी घाबरले नाही, कारण मी स्वतः खूप म्हणजे म्हणतात सेल्फ मोटिवेटेड आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे. खूप लोकांनी मला निगेटिव्ह केलं, खूप लोकांनी म्हणतात ना डॉमिनेट केलं, पण माझा व्हाय इतका स्ट्रॉंग होता कारण मला कुठे जायचं माहित होतं. कारण कंपनी तर घर, गाडी, बंगला देते. फ्युचर प्लॅन आहे माझा की मला या कंपनीतून आतापर्यंत गाडी तर मिळालीच आहे, चांगलं इन्कम पण मिळतोय, पण फ्युचर प्लॅन आहे की येत्या 1 वर्षात मला स्वतःच्या 1 करोडच्या घरामध्ये राहायला जायचं. येस मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. तुमच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आणि स्वतःवर कसा विश्वास ठेवायचा आणि पॉझिटिव्हने कसं सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं त्यातून मला समजलं. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. खूप वेळात वेळ काढून इथं आलात आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. खूप वेळात वेळ काढून इथं आलात आणि माझी इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. कल्याणी मॅडम. थँक्यू.